तर बघा, सगळ्यात मोठं गिफ्ट की जे पैशाने विकत मिळत नाही. तर बघा, चालणं मोफत आहे, कृतज्ञता करणं मोफत आहे, चालणं वागणं अगदी सहज मोफत आहे, ध्यान करणं मोफत आहे, योगा करणं मोफत आहे, व्यायाम करणं मोफत आहे, मित्राला फोन करणं अगदी मनमोकळेपणाने बोलणं हे मोफत आहे. यासाठी मात्र आपल्याला रिचार्ज मारावा लागतो. कोणाला मिठी मारणं अगदी मोफत आहे, गवतावर बसणं अगदी मोफत आहे आणि गवताचा आनंद, निसर्गाचा आनंद घेणं हे अगदी मोफत आहे. सूर्यास्त पाहणं अगदी मोफत आहे, दीर्घ श्वास घेणं अगदी मोफत आहे, निसर्गात वेळ घालवणं हे तर त्याहून अगदीच मोफत आहे. सकाळचं ऊन, विटॅमिन हे घेणं हे अगदी मोफत आहे, जे की आपल्या शरीरासाठी खूप जास्त महत्वाचं असतं. बघा, जीवनातल्या सर्वात जास्त उपचार करणाऱ्या गोष्टी सगळ्या मोफत आपल्याला दिलेल्या आहेत. फक्त आपण याचा वापर अजिबात करत नाही आणि मग हॉस्पिटलमध्ये महागडे आपण बिल भरत असतो. बघा, सगळ्याच गोष्टी आपल्याला, सगळ्यात जे मोठं गिफ्ट आहे हे आपल्याला पैशाने विकत घ्यायची गरज नाही, तर हे आपलं शरीर स्वास्थ्य सुधारण्यासाठी अगदी निसर्गाने आपल्याला, देवाने आपल्याला मनुष्याचा जन्म दिला तेव्हापासून हे सगळं काही अगदी मोफत दिलेलं आहे. जर तुम्ही कितीही चालले, मग सकाळी तुम्ही वॉकिंगला जा किंवा संध्याकाळी जेवण झाल्यावर तुम्ही फिरू शकता, हे अगदी सहजपणे मोफत आहे. एखाद्याविषयी कृतज्ञता करणं हे तितकंच मोफत आहे. कारण बघा, जर आपण दररोज संध्याकाळी देवाचे आभार मानले, देवाची कृतज्ञता व्यक्त केली किंवा एखादा आपल्या कामात आला त्याची कृतज्ञता व्यक्त केली, तर निश्चितच आपलं जे काही समाधान आहे ते वाढत असतं आणि एखाद्याला सुद्धा छान वाटतं का ठीक आहे, याने कधीतरी माझी कृतज्ञता व्यक्त केली. आणि देवाचे आभार तर आपण दररोज मानले पाहिजे. कारण बघा, अशा धकाधकीच्या आयुष्यामध्ये एका जिथे 2025 हे खूप धावपळीचं गेलेलं आहे, आपण बघितलं का प्रत्येक वेळेस खूप जास्त स्फोट वगैरे झाले, सगळीकडे काय काय झालं हे आपण अगदी आपल्या उघड्या डोळ्यांनी बघितलं आहे. आणि अशाच ठिकाणी मात्र आपलं 2025 हे अगदी सुखासमाधानाने महाराजांच्या कृपेने अगदी संपन्न झालेलं आहे. तर निश्चितच आपण उठल्यावर आपण जिवंत आहो का, हेच खूप सगळ्यात मोठं गिफ्ट हे आपल्याला निसर्गाने दिलेलं आहे. मग काय पैसा, घरं, दारं, फिरणं हे तर आपण नक्कीच कमावू शकतो, पण आपण आपलं स्वास्थ्य, एखाद्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणं हे तितकंच महत्वाचं आहे. चलो, तर मग इथे सकाळी सकाळी देवपूजा झाली आणि ब्रेकफास्ट बनवायला घेतला. काल हा ब्रेकफास्ट बनवायचा होता, मात्र कालचा ब्रेकफास्ट आजवर आलेला आहे. आणि आज फायनली म्हटलं चला, हे पॅकेट खूप दिवसांपासून आणलेलं होतं. जेव्हा ग्रोसरी शॉपिंग होते तेव्हा नक्कीच हे पॅकेट आमच्या ग्रोसरीमध्ये आम्ही ॲड करत असतो, कारण झटपट असा हा खमण ढोकळा बनतो. याच्यामध्ये तुम्ही बघितलं का पूर्ण पॅकेट जे काही प्रीमिक्स होतं ते टाकून घेतलं. अगदी त्याने 2 चम्मच तेल सांगितलं होतं, ते 2 चम्मच तेल त्यामध्ये ॲड केलं. 1 ते 1.5 कप छोटा पाणी सांगितलं होतं, त्या पद्धतीने ॲड करायचं. 5 मिनिटं त्यांना झाकून ठेवायचं, म्हणजे बॅटर असतं ते अगदी फर्मेंटेड झालेलं असतं आणि छान असं अगदी व्यवस्थित फुलून ते वरती आलेलं असतं. त्यानंतर त्यांनी सांगितल्याप्रमाणे असं व्यवस्थित तेल लावून घ्यायचं, त्याच्यावर टाकून द्यायचं बॅटर आणि नंतर 20 मिनिटांनी ते काढायचं. ते जरी 15 मिनिट सांगत असले ना, तरी छान असं 20 मिनिट होऊ द्यायचं. नंतर पुन्हा थोडंसं वाफेवर होऊ द्यायचं आणि नंतर असा ढोकळा कट करायचा. दरवेळेस आम्ही जे आणतो ना, प्रत्येक वेळी ते वेगळं बॅटर असतं आणि यावेळेस मात्र आम्ही मॉलमध्ये गेलेलो होतो ग्रोसरीसाठी, तर हे थोडं वेगळ्या पद्धतीचं बॅटर आहे. तरी सुद्धा याची टेस्ट तितकी छान होती, कारण ढोकळा खाल्ल्याच्या नंतर तुम्हाला काय सांगू, इतकी भारी टेस्ट लागत होती ना. आणि अगदी 15 मिनिटांमध्ये कुठे बाहेर जायचं आहे किंवा सकाळी घाई गडबड आहे, ब्रेकफास्टसाठी ऑप्शन नाही आहे, तर तुम्ही हे प्रीमिक्स आणून किंवा अशा पद्धतीचा ढोकळा तुम्ही बनवू शकता. छोटे छोटे पीसेस असे कट करून घेतले, 4 मिरच्या टाकल्या, अगदी जिथे तडका द्यायचा पॅन होतं त्याच्यात थोडंसं तेल घेतलं, जिरं, मोहरी, नंतर 4 मिरच्या टाकल्या, थोडासा हिंग टाकते वरतून आणि थोडीशी अगदी साखर टाकली. साखर टाकल्याच्या नंतर गोडावा तर नक्कीच खमंगला येतं, पण बाहेरच्यासारखं खमण लागतं आणि खूप छान लागतं. कारण मी सुद्धा नेहमीच खमण घरी बनवत असते, मला तर बाहेरचं खमण अजिबात आवडत नाही. आणि आता चम्मचच्या साह्याने सगळं काही व्यवस्थित केलं. लास्टमध्ये तडका म्हणजे हिंग टाकल्याच्या नंतर हिंग थोडा वेळ होऊ दिला, थोडंसं त्यामध्ये पाणी टाकलं आणि पाणी टाकल्याच्या नंतर तुम्ही बघितलं का किती छान असा तडका हा आता बसणार होता ढोकळ्याला. नंतर सर्व काही ढोकळा होता, आवडला सुद्धा प्लेटमध्ये दिला. मी माझ्या छोट्याशा अगदी प्लेटमध्ये घेतला, कारण मला काही जास्त ढोकळा आवडत नाही. 1-2 पीस जरी खाल्ले तरी मला भरपूर होतं. मग पुन्हा स्वयंपाकाची तयारी मला करायची होती.
बघा, ध्यान करणं हे कितपत योग्य आहे हे आपलं शरीर स्वास्थ्य सुधारत असतं, सांगत असतं. का आपण ध्यान केलं तर आपण दिवसभरामध्ये ज्या काही विचारांची आपल्या मनामध्ये किलबिल चाललेली असते, दिवसभरामध्ये मी काय केलं, मग कोणत्या देवाचं नामस्मरण केलं, कोणाशी बोलले, घरात कितपत कामे केली, बाहेर गेली, जॉबचं केलं, हे सर्व प्रेशराईज आपण जेव्हा ध्यान करतो ना, तेव्हा अगदी मनामध्ये 10 मिनिटांच्या ध्यानामध्ये सुद्धा आपलं मन अगदी छान आणि फ्रेश होऊन जातं. म्हणून तेही तितकंच महत्वाचं आहे. एखाद्या मित्राला छान असं फोन करून किंवा मैत्रिणीला फोन करून आपण छान छान गप्पा मारू शकतो. मग ते आपल्याच आयुष्याविषयी, इतरांविषयी अजिबात मी म्हणत नाही आहे का याचं त्याचं बोलण्यापेक्षा स्वतःविषयी, स्वतःचं जे काही रुटीन आहे त्याविषयी तुम्ही निश्चितच गप्पा मारू शकता. ज्यांच्याकडे वेळ आहे ते तर हे यातले काही थोडेफार तर नक्कीच रूल्स फॉलो करू शकतात. कारण पैसा देऊन ह्या गोष्टी अजिबात विकत मिळत नाही. मग तो एक चांगला मित्र असू दे, एक चांगली मैत्रीण असू दे किंवा चालणं असू दे, कृतज्ञता करणं असू दे, हे सगळं काही दीर्घ श्वास घेणं हे अगदीच आपल्याला मोफत दिलेलं आहे. एखाद्या निसर्गरम्य वातावरणामध्ये जर तुम्ही वेळ घालवत असाल तर तो तिथेही तुम्हाला पैसे लागणार नाहीये, तर ते सुद्धा अगदी निश्चितच मोफत करून दिलेलं आहे. बघा, जीवनामध्ये या सर्व गोष्टींचा उपभोग मात्र आपल्याला मनुष्याला घेता आला पाहिजे. कारण हे सर्व काही आपल्याला सगळं काही अगदी मोफत स्वरूपात प्रदान केलेलं आहे. नंतर इथे मला खिचडी बनवायची होती, कारण आहोंना दुपारी जायचं होतं आणि आज आहोंना टिफिनमध्ये मात्र खिचडी खायची होती. म्हणून म्हटलं चला, कधीतरी आपण संध्याकाळी तर खिचडी बनवतच असतो, पण कधीतरी आपण सकाळी जरी खिचडी बनवली ना तर छान लागते. आणि आज आहोंना टिफिनमध्ये खिचडी हवी होती म्हणून लगेचच ढोकळा खाऊन झाला आणि आता कुकर ठेवलं, बारीक कांदा वगैरे चिरून घेतलेला होता म्हणून जिरं मोहरीची फोडणी दिली, थोडा आलं लसूणची पेस्ट टाकली, शेंगदाणे, सोया चंक्स मी भिजत घातलेले होते ते सुद्धा त्यामध्ये टाकून दिले. छान लागते सोयाबीन जर टाकले तर. नंतर कांदा टाकला, हळद, पावडर मसाले, किचन किंग मसाला, गरम मसाला, थोडंसं मीठ आणि इथे एक छोटासा आलू कट केलेला होता आणि तांदूळ भिजत टाकलेले होते ते सुद्धा यामध्ये टाकून दिले. 3 डाळी असतात त्यांना मी मिक्स करून अशी मिक्स खिचडी बनवत असते. ती खूप जास्त टेस्टी लागत असते. यामध्ये मूग डाळ, तूर डाळ आणि नंतर थोडीशी मसूरची डाळ असते आणि खूप टेस्टी लागते. त्यानंतर 2 वाटी पाणी टाकून दिलं, कारण 2 वाटीच्या कन्सिस्टन्सी प्रमाण ठेवलं ना का छान होते खिचडी. नंतर थोडासा हिरवागार कोथिंबीर गार्निश केला आणि जोपर्यंत भांडी वगैरे आवरली तोपर्यंत इथे 2 ते 3 शिट्ट्या होऊन खिचडी अगदी छान आणि टेस्टी झालेली होती. सो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला, कृतज्ञता व्यक्त करणं कसं वाटलं नक्कीच सांगा. पुन्हा भेटेल उद्याच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.